Good morning, student. Yesterday we have started new chapter number 23, infection, disease and how to prevent them. हा चॅप्टर आपण स्टार्ट केलेला होता आणि त्यामध्ये आपण स्प्रेड ऑफ इन्फेक्शन डिसीजेस बघितलेलं होतं आणि ते जे डिसीजेस होते ते हवेमार्फत आणि अन्नपदार्थामार्फत किंवा पाण्यामार्फत कशा प्रकारे पसरत असतात हे आपण बघितलेलं होतं. टुडे वी आर स्टार्टेड द स्प्रेड ऑफ डिसीज बाय इन्सेक्ट. आता हे जे रोग आहे ते कीटकांमार्फत कशा प्रकारे त्यांचा प्रसार होतो तो रोग आपल्याला बघायचा आहे. यू मे बी अवेअर दॅट one can get malaria from the bite of a certain kind of mosquito. When this type of mosquito bites someone who has malaria, the malaria jumps in that person. Blood enters the mosquito's body with the bloody suck. तर बघा, विशिष्ट डास चावल्याने हिवतापाची म्हणजेच मलेरियाची लागवड ही होत असते हे आपल्याला माहीत आहे किंवा तुम्हाला माहीतच असेल. आणि हिवताप झालेल्या रोगास विशिष्ट डास जो असतो, मच्छर असतो, तो चावला की रोग्याच्या रक्तातील हिवतापाचे जे जंतू असतात ते डासाने शोषलेल्या रक्तांबरोबर काय होत असतात, डासाच्या शरीरामध्ये ते प्रवास करत असतात. If this mosquito bites another person, the malaria germs enter that person's body too, and he too can get malaria. Insects like mosquitoes and fleas spread disease. That is why we must stop such insect from breeding. आणि हा जो डास दुसऱ्या व्यक्तीला जर चावला की त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये हिवतापाचे जंतू हे शिरतात आणि त्या व्यक्तीला सुद्धा हिवतापाची लागण होते. अशा प्रकारे डास, पिसवा यासारखे जे कीटाणू असतात त्या कीटकांमुळे सुद्धा रोगप्रसार होतो आणि म्हणूनच आपण अशा कीटकांची पैदास रोखली पाहिजे. स्प्रेड ऑफ डिसीज बाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट. आता संपर्कामुळे रोगप्रसार कसा होतो. Ringworm, scabies are diseases that affect the skin. Their germs are found on the skin. If someone else comes in contact with the skin of a person having this disease or wears his clothes, then that person can get that skin disease too, and that is why it is better to avoid sharing clothes. तर बघा, संपर्कामुळे जो रोग प्रसार होतो तो कसा होतो, जसं रिंगवॉर्म मीन्स नायटा आणि स्कॅबीज मीन्स खरूज. तर त्वचेवर होणारे हे काय आहे, रिंगवॉर्म आणि स्कॅबीज हे त्वचेवर होणारे रोग आहेत आणि त्यांचे रोगजंतू हे त्वचेवरच वाढत असतात. आणि अशा रोग झालेल्या व्यक्तीच्या त्वचेशी डायरेक्ट संपर्क झाला किंवा त्याचे जे कपडे दुसऱ्याने वापरले तर त्यालासुद्धा तोच त्वचेचा रोग होऊ शकतो. म्हणूनच आपण एकमेकांचे कपडे वापरणे टाळलं पाहिजे, एकमेकांचे कपडे आपण घालायला नाही पाहिजे. अँड इपिडेमिक ऑफ अ डिसीज म्हणजे रोगाची साथ. द germs ऑफ डिसीज लाईक द फ्लू ऑर कंझक्टिव्हिटीज स्प्रेड क्विकली थ्रू द एअर. तर बघा, आता कंझक्टिव्हिटीज मीन्स डोळे येणे आणि फ्लू मीन्स फ्लू. तर फ्लू आणि डोळे येणे अशा रोगांचे जे रोगजंतू असतात ते हवेमार्फत झपाट्याने पसरत असतात, हवेमार्फत हे पसरतात. So many people can get such disease all at one time. If the water of a common source is contaminated by germs of a disease like cholera, then there is the danger of all those who drink that water getting the disease. त्यामुळे एकाच वेळी अनेक लोकांना हे रोग काय होऊ शकतात आणि एखाद्या सामायिक स्रोताचे जे पाणी आहे ते कॉलरासारख्या रोगांच्या जंतूने दूषित झाले तर ते पाणी पिणाऱ्या सर्व लोकांना सुद्धा कॉलरा होण्याचा धोका उद्भवत असतो. इफ ॲट सम प्लेस मॉस्किटोज ब्रीड इन लार्ज नंबर देन मेनी पीपल देअर कॅन गेट मलेरिया. आणि जागी मोठ्या प्रमाणावर जर डास होत असतील तर तेथील लोकांना म्हणजे अनेकांना हिवताप म्हणजेच मलेरिया सुद्धा होऊ शकतो. When many people in one area get the same infection disease all at the same time, we say that there is an epidemic of the disease.
त्यामुळेच एखाद्या ठिकाणच्या अनेक लोकांना एकाच वेळी जर एखादा संसर्गजन्य रोग झाला तर या रोगाची साथ आली आहे असे आपण म्हणत असतो. आता सध्या कोरोनाची साथ आलेली आहे आणि जिकडे तिकडे कोरोनाच गाजलेला आहे. त्यामुळे आपण याला असं सुद्धा म्हणू शकतो की रोगाची साथ आली आहे असं आपण म्हणतो. म्हणजे हा एक संसर्गजन्य रोग आहे असं आपण म्हणू शकतो. Air, water, food and insects are the medium through which disease spread. Hence, if everyone takes care to ensure that the germs do not enter our food, water or air and to prevent the breeding of insect that spread disease, it is possible to prevent a disease from becoming an epidemic. For this, it is important for all of us to make cleanliness a habit. तर हवा, पाणी आणि अन्न व कीटक ही रोगप्रसाराची माध्यमे आहेत. म्हणूनच आपण अन्नात, पाण्यात किंवा हवेत रोगजंतू शिरणार नाहीत याची आपण सर्वांनी काळजी घ्यायला पाहिजे किंवा काळजी घेतली पाहिजे. आणि तसेच रोगप्रसार करणाऱ्या कीटकांची जी पैदास होत असेल तर ती पैदाससुद्धा आपण रोखली तरच आपण रोगप्रसार हा टाळू शकतो. आणि रोगाची जी साथ आहे ती रोगाची साथ टाळणे शक्य असते. म्हणूनच आपण स्वच्छतेच्या सवयी लावून घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने स्वच्छतेची सवय आपण लावायला पाहिजे. प्रिव्हेन्शन ऑफ इन्फेक्शन डिसीज म्हणजे रोग प्रतिबंधक कसा करायचा. व्हाय शुड यू नॉट गो टू स्कूल इफ यू हॅव कंजक्टिव्हिटीज. जर तुमचे डोळे आले असता तुम्ही शाळेत का जाऊ नये. तर टू प्रिव्हेंट डिसीज फ्रॉम स्प्रेडिंग थ्रू वॉटर, इट इज प्युरिफाईड ॲट द वॉटर वर्क्स इन स्मॉलर टाउन्स अँड विलेजेस अँड ब्लिचिंग पावडर इज ॲडेड टू कम्युनिटी सोर्स ऑफ वॉटर टू किल द जर्म्स अँड मेक द वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग. तर बघा, रोग होऊ नये म्हणून आपण केलेल्या उपायांना रोग प्रतिबंध असं म्हणतो. जसं आता बघा, पाण्यावाटे होणारा रोगप्रसार टाळण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येत असते आणि गावातील ज्या पाण्याच्या सार्वजनिक स्रोताचे ब्लिचिंग पावडरचा वापर करून निर्जंतुकीकरण केले जाते. When there is an epidemic of gastro or jaundice, people are advised to boil water before drinking it. त्यामुळे गॅस्ट्रो किंवा काविडीसारख्या रोगाची साथ पसरली की पाणी उकळून पिण्याचा सल्ला सुद्धा दिला जातो. टू प्रिव्हेंट मॉस्किटोज फ्रॉम ब्रीडिंग we must ensure there is no stagnant water in the surrounding, but if that is not possible, insecticides have to be used. Thus disease like malaria can be prevented. तर बघा, साचलेल्या पाण्यावर डासांची पैदास होऊ नये म्हणून शक्यतोवर पाणी साचून राहणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि ते शक्य नसल्यास कीटकनाशकांचा वापर आपण करायला पाहिजे. यामुळे मलेरियासारखे जे रोग होतात त्या रोगांच्या प्रसारावर आपण प्रतिबंध करू शकतो. जसं बघा, इथं ब्रीडिंग ग्राउंड फॉर मॉस्किटो म्हणजे डासांच्या पैदाशीचे अशा प्रकारे ठिकाण बनू शकते. जसं इथं बघा, उघड्यावर बॉटल आहे, भांडे आहे किंवा जे गाडीचे टायर आहे त्यामध्ये पाणी साचून सुद्धा त्यावर डास बसू शकते. People who have a serious infection disease like tuberculosis or swine flu are quarantined, and there are separate wards in hospital for people with infections disease. तर बघा, शेळ्यासारखे जे रोग असतात ते संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्या रुग्णांना स्वतंत्र म्हणजे सेपरेट अशा जागी ठेवण्यात येते आणि त्यामुळे हॉस्पिटलमध्येही संसर्गजन्य रोग झालेल्यांसाठी असा एक खास विभागसुद्धा आहे. Clothes and utensils used by the patient are washed with germicides. The spittle of a person who has tuberculosis is collected in a vessel and covered with a germicide like phenyl, and such precautions help to prevent the disease from spreading to other. त्यामुळे
रुग्णांनी वापरलेली जी भांडी असते, कपडे असते, ते जंतुनाशकाने धुतले जातात, म्हणजे फिनाईलने धुतले जातात. क्षयरोगांची थुंकी एका भांड्यात जमा केली जाते आणि तिच्यावर फिनाईलसारखे जंतुनाशक टाकले जातात आणि या उपायांनी रोग प्रसार जो असतो तो टळतो. टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ डिसीज थ्रू air, people should cover the mouth when sneezing or coughing and avoid spitting in the open. If it is necessary to be with such a patient, a mask should be worn to cover the nose and the mouth. तर हवेतून पसरणाऱ्या रोगांचा प्रसार टाळण्यासाठी खोकलताना किंवा शिंकताना तोंडावर आपण रुमाल धरायला पाहिजे आणि मोकळ्या जागी थुंकण्याचे टाळायला पाहिजे. असा जर रोग झालेल्या व्यक्तीजवळ आपण जर आपल्याला राहावे लागत असेल तर नाक आणि तोंड झाकले जाईल असा मास्क सुद्धा आपण वापरला पाहिजे. If someone in the family gets an infection disease, the government health department should be informed so that necessary steps for preventing the spread of the disease can be taken. त्यामुळे एखादा संसर्गजन्य रोगाची लागण जर घरात झाली तर त्या संबंधीची माहिती आपण आरोग्य खात्यास देणे हिताचे असते. असे केल्याने रोगाची जी लागण आहे ती इतरांना होत नाही आणि यासाठी इतरांना होऊ नये यासाठी आपण योग्य ती काळजी घेणे सुद्धा शक्य आपल्याला होते. मेजर्स फॉर प्रिव्हेंटिंग द स्प्रेड ऑफ डिसीज, म्हणजे संसर्गजन्य रोखण्याचे जे उपाय आहे ते आपण अशा प्रकारे करू शकतो. तोंडावर, नाकावर काय करू शकतो आपण, योग्य असा म्हणजे नाक आणि तोंड आपले झाकले जाईल त्यासाठी असा आपण मास्क वापरतो. तर हार्ड आउट बघायचे आणि क्वेश्चन आन्सर बघायचे. कंजक्शनटिव्हिटीज मीन्स डोळे येणे. एपिडेमिक ऑफ अ डिसीज मीन्स रोगाची साथ. तर क्वेश्चन नंबर 3 मधला ए आणि बी आपण लिहिलेला होता. तर सी नंबरचा जो क्वेश्चन आहे, व्हॉट हॅपन व्हेन देअर इज ॲन एपिडेमिक ऑफ अ डिसीज. तर रोगाची जी साथ येते तेव्हा काय होते. आन्सर आहे, when the epidemic of a disease is spread, many people from a particular area become ill with the same disease at the same time. तर या क्वेश्चनचा आन्सर परत वन टाइम लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर 5 आहे, क्लासिफाय द डिसीजेस गिवन बिलो ॲज डिसीजेस दॅट स्प्रेड थ्रू फूड, थ्रू वॉटर अँड थ्रू एअर. मलेरिया, टायफॉइड, कॉलरा, ट्युबरक्युलोसिस, जॉन्डिस, गॅस्ट्रो, डायरिया अँड डिप्थेरिया. त्याचा आन्सर आहे बघा की काही इथे रोग दिलेले आहे. त्याचे जे रोग आहे ते अन्नातून प्रसार कसा होतो, पाण्यातून त्याचा प्रसार कसा होतो आणि हवेतून त्याचा प्रसार कसा होतो हे आपल्याला वर्गीकरण करायचं आहे. तर बघा ते थ्रू एअर अँड थ्रू फूड अँड थ्रू वॉटर. तर एअर मार्फत म्हणजे हवेमार्फत जे रोग होतात ते ट्युबरक्युलोसिस आहे आणि डिप्थेरिया आहे. अँड थ्रू फूड मार्फत म्हणजे अन्नातून त्याचा प्रसार कसा होतो तर टायफॉइड, कॉलरा, जॉन्डिस, गॅस्ट्रो अँड डायरिया. थ्रू वॉटर पाण्यातून त्याचा प्रसार कसा होतो तर टायफॉइड, कॉलरा, जॉन्डिस अँड डायरिया. अशा प्रकारे या रोगांचा अशा प्रकारे प्रसार होतो. आणि मलेरिया हा जो रोग आहे तर मलेरिया स्प्रेड थ्रू मॉस्किटो बाईट. मच्छराने चावल्यानंतर आपल्याला मलेरिया हा रोग होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6 मधला, गिव्ह रिझन, कारण द्यायचं आहे. फर्स्ट आहे, व्हेन देअर इज ॲन एपिडेमिक ऑफ कॉलरा वी शूड ड्रिंक बॉइल्ड वॉटर. तर म्हणजे गावात कॉलराची साथ पसरली असता पाणी उकळून घ्यावे. त्याचा आन्सर आहे, जर्म्स ऑफ कॉलरा स्प्रेड थ्रू फेसेस ऑफ अ पेशंट अँड दे पास इन टू वॉटर ऑर फूड. इफ such contaminated water is used for drinking, others may get in the infection of cholera. Therefore, during epidemic of cholera, water should be boiled. Boiling destroy the germs in the water and we are protected against the germs. तर ह्या क्वेश्चनचं परत वन टाइम आन्सर लिहायचं आहे.